हाय नमस्कार सगळ्यांना. लोकमतच्या इंस्टाग्राम पेजवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही सगळे उत्सुक आहात आणि मीही फार उत्सुक आहे, कारण आज आपल्या सोबत भेटायला येते ती म्हणजे बोल्ड अँड ब्युटिफुल, सर्वांची लाडकी, महाराष्ट्राची नाही तर भारताची लाडकी सई तामणकर. आणि थोड्याच सेकंदात आपल्याला तुमच्या सगळ्यांची लाडकी सई तामणकर आपल्या लोकमतच्या इंस्टाग्राम पेजवरती दिसणार आहे. आणि 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 सई तामणकर आलेल्या आहेत. हॅलो. बरं, माझा आवाज तुला एकदम व्यवस्थित येतोय? हो, एकदम. एकदम आवाजच चांगला असल्या कारणाने त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण सई आली आहे आणि आपण आता धमाल गप्पा मारणार आहोत सई बरोबर. आणि सईचा आनंद बघा, म्हणजे कारण काल परवापासून तिने शूटिंगला सुरुवात केली आणि प्रत्येक कलाकाराला शूटिंग सुरुवात झाल्यानंतर आवडतच. तर सई या 3 महिने म्हणा, 3.5 महिने म्हणा, 4 महिने म्हणा, तू शूटिंगची सुरुवात पण केलीस हास्य जत्रेने. म्हणजे खरं ते गरज आहे सगळ्यांना आता हसण्याची आणि पॉझिटिव्ह राहण्याची. तर काय काय गोष्टी पाळताय तुम्ही सगळे लॉकडाऊन मध्ये, जे काही नियम केलेले आहेत सरकारने, ते तुम्ही शूटिंगच्या ठिकाणी कसे पाळताय? सुरुवात थोडी तुम्हाला जरा वेगळी वाटली असेल नॉर्मल शूटिंगपेक्षा. हो, सगळ्यात आधी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. मी सगळ्यांचं खूप कौतुक करते की आपण सगळ्यांनी टेम्पटेशन बाजूला ठेवून नियम पाळून आपण घरी बसलोय. वारी पण झालेली नाहीये यावर्षी. त्यामुळे थँक्यू नियम पाळल्याबद्दल. आणि हो, वेगळाच होता एक्सपिरियन्स, कारण समोर आपली माणसं जीवाभावाची दिसतात आणि तुम्हाला हम्म, आलिंगन देऊन त्यांना ग्रीट करता येत नाहीये. एवढ्या दिवसांनी भेटून शेक हँड करता येत नाहीये साधा. सो हम्म, हम्म. हे फिलिंग खूप अनइझी फिलिंग आहे. पण मला असं वाटतं की काही नियम पाळायची आता खूप गरज आहे आणि आम्ही लिटरली खूप काटेकोर नियम पाळून शूट करतोय. आमची सीटिंग अरेंजमेंट त्यामुळे बदलली आहे. हम्म, हम्म. आम्हाला सगळ्यांना घरून डबे घेऊन यायला सांगितले. म्हणजे अशा गोष्टी घडतायत ज्या ह्या आधी शूट वरती कधीच घडल्या नव्हत्या आणि नवीन आहेत. पण डेफिनेटली पाळायला इम्पॉसिबल नाहीयेत. आणि ते पाळून केलं तरच आपलाच त्याच्यात फायदा आहे खरं तर. मी आज काही व्हिडिओज बघितले, कारण काही चॅनल्सनी सुद्धा त्यांचे व्हिडिओज त्यांच्या शूटिंग दरम्यानचे पाठवलेले आहेत. हे तितकंच पाळलं जाते की कमी लोकांना ठेवलं जातंय शूटिंगच्या दरम्यान, किंवा ज्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला शूटिंगला सुरुवात करायची असते त्यावेळेला तो भाग पूर्ण सॅनिटाईज केला जातोय. मी याच्यासाठी विचारतोय सई, कारण की अनेक लोकांचे गैरसमज असतात या सर्व इंडस्ट्रीबद्दल आणि या गोष्टीबद्दल, की हे पाळतील की नाही किंवा नाही पाळतील, किंवा काय ज्या गोष्टी असतील ते. तर आणि तुझ्यापेक्षा कोणी चांगलं सांगू शकणार नाही, कारण आता तू समोर आहेस आणि तू आता ते करून आलेली आहेस, ते शूटिंग करून आलेली आहे. तर जरा विस्तृतपणे सांग, कारण लोक पण ते विचारतायत की ताई तुम्ही सई तू कशी तिकडे जाऊन आपल्या स्वतःची काळजी घेतेयस? मग तुमचं तापमान चेक केलं जातंय का? टेम्परेचर चेक केलं जातंय का? तुम्हाला सॅनिटाईज तिकडे केलं जातंय का? थोडस जरा विस्तृतपणे सांगितलं तर बरोबर. मला खूप मोकळ्या मनाने आणि खूप मनापासून लोकांना हे सांगायचंय की गव्हर्नमेंट अँड बीएमसी आर डुईंग अ ग्रेट जॉब. त्यांच्याकडून आमच्या सेटवरती माणसं आहेत मॉनिटर करायला. आमचं टेम्परेचर घेतलं जातंय, ऑक्सिमीटरनी चेक केली जाते ऑक्सिजन लेवल. आणि शूटिंग सुरू व्हायच्या आधी आमच्याकडे आमचं मेडिकल सर्टिफिकेट मागण्यात आलं होतं. असे काही नॉर्म्स पण बदललेले आहेत. शूटिंगच्या वेळा, शूटिंगचे तास कमी झालेले आहेत. 7:30 वाजता शूटिंग संपवायचं म्हणजे संपवायचं. मग त्यांचा माणूस असतो तिथे ते मॉनिटर करायला. हम्म, त्यामुळे हम्म. कुठलीही निष्काळजीपणाची एक संशय सुद्धा किंवा एक तसूभर जागा सुद्धा सोडलेली नाहीये गव्हर्नमेंटनी त्यांच्या बाजूनी. तर ऑब्व्हियसली ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन आपल्यालाही असं वाटतं की आपणही सगळे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि त्याचं सगळ्यांचं भलं आहे. विस्तृतपणे सांगायचं झालं तर हे बदल तर आहेतच, पण एक खूपच काय म्हणूया दर्दी बदल जो झालाय तो म्हणजे मला आता जुजबी नाही देता येणार आहे चांगल्या परफॉर्मन्स नंतर. आणि मी आणि प्रसाद दादा आम्ही चांगले जोक झाले की टाळी द्यायचो एकमेकांना. ते डिस्टन्स वाढलंय आता, त्याच्यामुळे ते होणार नाहीये. ह्या दोन गोष्टी खूपच मनाला खात आहेत. त्यामुळे आज पांडुरंगाला प्रार्थना करते की जग ह्यातून लवकरात लवकर सुटू दे. नाही नाही, तुला दुःख जास्त नाही होणार तू दुसबी नाही देण्याचं.
त्यांना मेहनत असते त्यांना जास्त दुःख होणार आहे. म्हणजे समीर चौगुले असेल, प्रसाद कांडेकर असेल, गौरव मोरे असेल, त्यांना जास्त ते दुःख होत असेल. पण आता ना लॉकडाऊन लॉकडाऊन हा शब्द ऐकून, कारण आता आम्ही सुद्धा कामाला सुरुवात केली, आम्ही सुद्धा ऑफिसमध्ये येतोय आणि आपण सगळेच आता कामाला हळूहळू लागलोय. पण तुझं मला पहिलं विचारायचं आहे, तुझा पाय कसा आहे बाबा? तुझा पाय माझा व्यवस्थित आहे? तुझ्या माझा पाय पायाचं फ्रॅक्चर व्यवस्थित आहे, निघालेलं आहे? धन्यवाद. हो. नाही म्हणजे या सगळ्यातनं तू म्हणजे त्या त्या सगळ्या वेदना, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं आता बाहेर पडलेली आहेस. टाऊन सुलाखून. हो. तावून सुलाखून बाहेर पडलेली आहेस. येस. पण खऱ्या खऱ्या अर्थाने तुझं लॉकडाऊन खूप आधीच सुरू झालं होतं ना? म्हणजे सरकारने फेब्रुवारी नंतर पासून. लावलं लॉकडाऊन, तुझं लॉकडाऊन आधी हो. सुरू झालं होतं. हो. हा पण मी जास्त त्या खोलात शिरणार नाही की लॉकडाऊन मध्ये तू काय केलंस, मग तू सिनेमा बघितलास का, मग तू पुस्तकं वाचलीस का. नक्कीच सगळ्यांनी आपापल्या परीने जे जे काही आवडतं त्यांना, जे जे काही गोष्टी असतात ते करतच असतात. पण आता मिशन बिगिन, जसं सरकारने म्हटले की मिशन बिगिन, नवीन मिशन, नवीन गोष्टी. तुला काय वाटतं कसा बदल होणार आहे या सगळ्यामध्ये, आणि तू कितपत त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेस? कारण फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांशी तुझी चर्चा होत असेल. काय काळजी वाटते तुम्हाला आता याच्या पुढची सगळी, की थिएटर्स कधी चालू होतील, आमचे सिनेमे लोक कसे येणार बघायला? काळजीपेक्षा सुद्धा आपण इतके दिवस काळजी करतच घालवलेत आय थिंक. त्यामुळे मला हम्म. काळजीला अजून जास्त भाव नाही द्यायचा आहे. मी उलट असं सांगेन की आपल्या आयुष्याचं सरप्राइझिंग एलिमेंट असं आहे की त्याची अनप्रेडिक्टेबिलिटी. सो हम्म. हम्म. आपण सगळेच जण अशा काळात झोकले गेले जाणार आहोत जे आपण कधीच याआधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं. त्यामुळे आय थिंक माणसाला माणूस कृतज्ञच्या दिशेने थोडा तरी वाटचाल करेल असं वाटतं. एक दुसरी गोष्ट, आय थिंक बिझनेस वाईज, इंडस्ट्री वाईज, करिअर वाईज, एव्हरीबडी हॅज टू स्टार्ट फ्रॉम अ स्क्रॅच, प्रॅक्टिकली स्पीकिंग. आणि आय थिंक तुमच्याकडे उत्साह, इच्छा आणि विलपॉवर असेल तर म्हणजे कशातच फरक पडायला नाही पाहिजे. पण डेफिनेटली डिफिकल्ट काळ आहे हा, अतिशय भयंकर, त्यात काही वाद नाही. पण कम ऑन, म्हणजे त्यातून चांगलं चांगलं शोधूया सध्या. आत्ता आपलं जबाबदारी मला असं वाटतंय सगळ्यांची आहे की सगळ्यातून काहीतरी पॉझिटिव्ह शोधा, चांगलं. मेक युअर सेल्फ हम्म. फील गुड, कारण हे वर्ष इज ऑल अबाउट सर्व्हायव्हिंग. आत्ता कसलाच विचार, कसलीच काळजी कोणी करू नये, फक्त तग धरून राहणे हे आत्ताचा मोटिव्ह आपला असला पाहिजे असं मला वाटतं. नाही, आपल्या इन्स्टा लाईव्ह मधनं पण लोकांच्या खूप काही लोकांनी पॉझिटिव्ह, असं पण माझं म्हणणं आहे. म्हणजे आपण त्याच जास्त गप्पा मारतो, गप्पा मारूया म्हणजे असं मला वाटतं. कारण मग ते हो. बघ, लॉकडाऊन मध्ये तुम्ही खूप त्रास झाला असेल तुम्हाला, मग तुम्हाला हे झालं असेल, हे ऐकून ऐकूनच लोकांना आता जास्त त्रास व्हायला लागलाय असं मला असं वाटतं. पण मला तुझ्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचंय की तू एक म्हणजे हे सगळं बंद होण्यापूर्वी किंवा ठप्प पडण्यापूर्वी फार एक इंटरेस्टिंग गोष्ट शूटिंग करून आली होतीस. म्हणजे मिमीचं तू शूटिंग करत होतीस आणि तिथेच तो तुझा एक पायाचा मोठा अपघात झाला. पण ठीक हो. आहे, पण ते खूप इंटरेस्टिंग तो प्रोजेक्ट होता तुझ्यासाठी आणि तो सुरू आहे. म्हणजे अजून शूटिंग राहिलंय का त्याचं, की थोडस झालंय शूट कम्प्लीट? बाकी आहे, थोडं शूट बाकी आहे. पण एक मजा की लक्ष्मण उत्तेकर डिरेक्ट करतोय, कृती सेनन होती बरोबर. काय प्रोजेक्ट आहे नेमकं, म्हणजे काय कसा आहे तो सिनेमा, म्हणजे काय नेमकं कधी येणार आहे, का ते कधी येणार आहे ते आपण नाही सांगू शकत. पण कसा आहे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट तो तुझ्यासाठी? खूपच इंटरेस्टिंग आहे. एकतर ड्रीम कास्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप तगडे आणि खूप एक्सपिरियन्स्ड ऍक्टर आहेत. काही माझे फेवरेट आहेत. फॉर एक्झाम्पल पंकज त्रिपाठी. आणि फारच मजा आली म्हणजे शूटला. खूप कमी वेळा असं होतं की अननोन लोकांबरोबर तुम्ही काही दिवस असता आणि तुम्ही खरंच जेल होता आणि खरंच सगळं सुरळीत छान पार पडतं. तसा एक्सपिरियन्स हा होता. आणि कृती सुद्धा खूपच इंटरेस्टिंग मुलगी आहे. मला असं वाटतं की खूप शांत आणि सरळ मार्गी मुलगी आहे, फन लव्हिंग आहे आणि खूप ऑनेस्ट आहे परफॉर्मन्स वाईज. सो मला फारच धमाल आली. तू तुझ्या वर्षाची सुरुवात फार धुरळा करून टाकलं होतंस. म्हणजे सुरुवातच हो. एकदम मस्त झाली होती धुरळाने, एकदम
खूप तुझं कॅरेक्टर पण खूप छान होतं, प्रत्येकाचं कॅरेक्टर खूप छान होतं आणि सिनेमा खूप चांगला चालला, खूप गाजला, लोकांनी कौतुक केलं त्याचं. पण ठीक आहे की दुर्दैवाने आता हे पुढचे हे सगळे महिने वाया गेले म्हणा, किंवा ते आता नाही होऊ शकलं त्याच्यामध्ये कुठला सिनेमा रिलीज. तुझं कुठलं प्रोजेक्ट तेव्हा सुरू होणार होतं, किंवा कुठलं शूटिंग सुरू होणार होतं, किंवा कुठली चर्चा सुरू होती, म्हणजे काय आहे आगामी सही करतीये काय आता पुढे, काय चालू आहे तिथे? आगामी हेच आहे, तग धरून राहणे मित्र. आता आगामी काहीच नाहीये सध्या. आणि काही शूट कम्प्लीट झालेली आहेत, काही इंटरेस्टिंग फिल्म्स पूर्ण झालेले आहेत, जसं की मीडियम हम्म, स्पायसी किंवा पॉंडिचेरी. तर हम्म. त्याची मी आतुरतेने वाट बघतेय. सो आता सध्या तग धरून राहणे हाच प्लॅन आहे. सई थोडस, काही कलाकार याबद्दल बोलतात, काही कलाकार याबद्दल बोलत नाहीत. पण तू फार स्पष्ट वक्ती आहेस आणि तू कधी म्हणजे तुला ज्या गोष्टी पटतात त्या तू गोष्टी बोलतेस किंवा व्यक्त होतेस तुझ्या तुझ्या मार्गाने. हे जे सगळं आज 1 ते 1.5 महिन्यांपासून सुरू आहे, म्हणजे पहिले इरफान खान गेले, नंतर ऋषी कपूर गेले, अनेक काही लोक मधल्या काळामध्ये आपल्याला सोडून गेली. आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर खूपच म्हणजे अनेक गोष्टी घडल्या, अनेक लोकांची स्टेटमेंट्स आली, अनेक काही गोष्टी नेपोटिझम बद्दल आल्या, काही लोकांनी हिंदीमध्ये असं आहे, बॉलिवूडमध्ये तसं आहे. तू या सगळ्याकडे कसं बघत होतीस, किंवा तुला काय वाटत होतं की याबद्दल काही व्यक्त व्हावं, असं तुला असं काही वाटलं, किंवा तुला आतून काय वाटत होतं की इतका चांगला कलाकार का त्याने अशी आत्महत्या करावी? तुला काय वाटत होतं? हा खूप म्हणजे ह्याच्याबद्दल किती आणि कसं बोलू असा प्रश्न आहे खरं तर. अम, मला असं वाटत होतं की माणूस या जगात नाहीये तो, तर लेट्स लिव्ह इन हिज गुड मेमरीज अँड दॅट्स ऑल वी कॅन डू, दॅट्स ऑल वी शुड डू, असं मला खूप वाटत होतं. आणि खूप शॉकिंग ऑफकोर्स घटना होती. पण म्हणजे कोणाच्या मनात काय चालतं हे कसं रे खरं तर कळणार. हम्म, म्हणजे इट्स नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही कितीही म्हणा की बोल माझ्याशी, आपले जे विचार असतात ते म्हणजे स्वतःला जिवंत ठेवणं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं हे आपल्याच हातात असतंय. इट इज द मोस्ट डिफिकल्ट जॉब, पण हे आपल्या हातात असतं असं मला वाटतं. त्यामुळे हम्म. मला त्याच्या दोन्ही बाजू पटतात. म्हणजे मला का ही बाजू ही पटते, पण मला ते प्रेशर किंवा काही जे काही असेल, व्हॉट एव्हर, हम्म. काही जे विचार आले असतील तेही मला म्हणजे ते का आले किंवा काय ह्याची कारणं असतील किंवा काय, की त्याची बाजूही मला पटते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जस्ट वी शुड जस्ट चेरिश हिज मेमरीज, दॅट्स ऑल वी कॅन डू अँड दॅट्स ऑल वी शुड डू. नक्कीच. खरंच. पण मला सांग की सई, आता तू इतकं इतकं आता करिअर आहे तुझं झालेलं, की म्हणजे मी असं म्हणणार नाही खूप वर्षांचं करिअर आहे असं मी म्हणण्यापेक्षा, ज्या करिअरकडे आता आपल्याला एक विचार करायला वेळ मिळतो, किंवा आपण घरी असतो, आता घरी बसलो होतो, आपण त्याच्यामध्ये आपल्या गोष्टींबद्दल विचार करतो, आपल्या काही नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करतो, काही पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल विचार करतो. तेव्हा तुला असं काही मागे वळून म्हणण्यापेक्षा, तुझ्या या टप्प्यांबद्दल, तुला कधी सिनेमाच्या टप्प्याबद्दल म्हणजे करिअर मधल्या टप्प्यांबद्दल तुला असं कधी तुला असा विचार करताना असं जाणवलं की बाबा रे, मी हे करून नाही बघितलं, हे करून बघायला पाहिजे आता, किंवा आता ह्याच्या ऑफर्स येत, अशा प्रकारच्या ऑफर्स येत नाहीत, किंवा तशा प्रकारचं काम माझ्याकडनं झालेलं नाहीये. हे तुम्ही एक कलाकार म्हणून स्वतःला आता जो वेळ मिळतोय, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला तसं झोकून बघताय का? म्हणजे तू स्वतः कसा त्याचा हे करतेस? पोळ्या आणि भांडी करण्याच्या नादात एवढा गहन विचार मी नाही करू शकली, ऑनेस्टली. पण मला माझ्या ह्या स्वभावाची कधी कधी भीती पण वाटते, पण मला आवडतोही की आय नेव्हर प्लॅन किंवा हम्म. म्हणजे मी नाही विचार करत आहे आता की कसं प्लॅन केलं पाहिजे, पुढे काय असलं पाहिजे. हे आता काहीच माझ्या डोक्यात नाहीये. आय एम ब्लँक, ऑनेस्टली. हम्म. हम्म. आणि आय थिंक दॅट हॅज बीन वर्किंग फॉर मी, आणि मला ते सोडावंसं वाटत नाही. पण आय एम नॉट अ पर्सन हु वुड प्लॅन. पण डेफिनेटली या लॉकडाऊन मुळे एक गोष्ट एक माणूस म्हणून मी रिअलाइज केली असेल की ती म्हणजे कुठलीही परिस्थिती आपल्यावर आली तरी आपण हललो नाही पाहिजे कुठल्याच हा. फ्रंटवरती.
मग ते हम्म. फायनान्शियल असो, मॉरल असो, कुठल्याही फ्रंटवरती आयुष्यामध्ये आपण हल्लो नाही पाहिजे आणि हे आपल्याच हातात आहे. सो येस, मी फार नाही विचार केलाय, पण येस ऑफकोर्स असं नेहमी वाटतं की हे करून बघितलं पाहिजे. हे नाही केलंय मी कधी. पिरियॉडिक काही नाही केलंय, हिस्टॉरिक काही नाही केलंय मी, डान्स रिलेटेड कधी काही नाही केलंय. सो खूप गोष्टी आहेत ज्या मी नाही केल्यात अजून. मला असं अजिबात वाटत नाही की झालं सगळं केलं. अजिबात नाही. आय थिंक देर इज अन एंडलेस रोड. पण मला एक सांग की कलाकारामध्ये कसा फरक घडत जातो, कसा म्हणजे याचं कारण सांगतो की एक 10 वर्षापूर्वी तेव्हा तुम्ही न्यू कमर असता किंवा नवीन असता, तेव्हा तुम्हाला काम मिळण्यासाठी म्हणजे तुम्ही प्रयत्न करत असता की अरे हा प्रोजेक्ट मिळाला, हा प्रोजेक्ट मिळाला, हा प्रोजेक्ट मिळाला. पण आता तावून सुलाखून निघालेली सई तामणकर एखादा प्रोजेक्ट कसा निवडते, हे मला इंटरेस्टिंग वाटतं की तू कसा निवडत असशील प्रोजेक्ट, तुला त्याच्यातलं काय जाणवतं. म्हणजे 10 वर्षापूर्वीची परिस्थिती तशी नसते. अहो आपल्याला जो सिनेमा मिळेल, अरे नाही नाही नाही, मिळतोय ना सिनेमा, आपल्याला ते काम मिळतंय ना, आपण हे करतोय ना. पण आता या इतक्या स्टेज नंतर तुम्ही प्रोजेक्ट निवडताना नेमकं बघत काय असतं? पैसा तर नाही, पैसा तर आहेच, त्याच्याबद्दल वादच नाही. पण बाकी तू कुठल्या गोष्टी महत्वाच्या बघत असतेस? हा खूप सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. मी काय बघते हे मी सांगूच शकते डेफिनेटली. मी कॅरेक्टर ऑफकोर्स स्वार्थी असतो ऍक्टर, त्याच्यामुळे असं कॅरेक्टर जे पहिल्यांदा आधी कधी मी नाही केलंय किंवा वेगळंच आहे काहीतरी, किंवा हे माझ्यासारखं अजिबात नाहीये, या काही गोष्टी मला खूप अट्रॅक्ट करतात एका प्रोजेक्टकडे. आणि ऑफकोर्स स्क्रिप्ट, स्टोरीमध्ये तुमचं कॅरेक्टर काय घडवणार आहे, काय नाही घडवणार आहे, डिरेक्टर, खूप गोष्टी असतात, प्रोडक्शन हाऊस. पण मेन स्क्रिप्ट निवडताना मला कॅरेक्टर मला खूप म्हणजे त्याच्यावरती मी जास्त प्रकाश झोत माझा त्याच्यावरती असतो. हम्म, हम्म, हम्म. मला सांग की हा एक इंडस्ट्री मधला एक खूप चांगला आणि सुखावह बदल आहे का, असं तुला वाटतं का? की म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे तूच नाही की बाकीच्या कलाकारांना सुद्धा खूप सुंदर दिग्दर्शक मिळालेत. म्हणजे वरुण नार्वेकर असेल किंवा समीर विद्वंस असेल किंवा आदित्य सरपोतदार असेल. ही जी माझी काही नावं सुटली असतील माझ्याकडनं, पण ही जी तरुण मंडळी आहे किंवा हे ही लोक ही कॉन्टेंट वरती जास्त भर देत आहेत, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की कॉन्टेंटवर भर देणारी, खूप चांगल्या स्क्रिप्ट आणणारी माणसं किंवा खूप सुंदर सिनेमे बनवणारी माणसं, यांचे सिनेमे का बरं चालत नाही? म्हणजे मला हे गर्लफ्रेंड बद्दल खूप जाणवतं की एक उत्तम सिनेमा, उत्तम तुमच्या दोघांचं कॅरेक्टर, मात्र जी बॉक्स ऑफिसची गणितं असतात. मग आता आपण असं म्हणतो की आपण ते बॉक्स ऑफिसच्या गणिताकडे बघायचं का नाही बघायचं का, पण एक उत्तम सिनेमा पण बॉक्स ऑफिसची गणितं जुळत नाही. तू ऍज अ कलाकार म्हणून त्याचा कसा विचार करतेस? कारण कधी कधी असं वाटतं की एक उत्तम सिनेमा झालाय, लोकांना का बघत नाहीत ते? याचं तुझं उत्तर कसं? माझ्याकडे नाहीये. आय गेस याचं उत्तर बेस्ट देऊ शकतायत जे आता कमेंट करतायत. हम्म, कारण लॉकडाऊन मध्ये आम्हाला 50,000 लोकांनी विचारलं की गर्लफ्रेंड कधी येणार, गर्लफ्रेंड कधी येणार हम्म. OTT वर. मग थिएटरमध्ये का नाही गेलात? हे ह्याचं उत्तर ऑनेस्टली माझ्याकडेही नाहीये की वाय, का एखादा सिनेमा चालत नाही. पण ऑफकोर्स काही पॅशनेट लोक आहेत जी त्यांचं काम करत राहणार आहेत प्रामाणिकपणे. त्यातली मी एक आहे. मी कायम प्रयत्नशील राहीन की मराठी सिनेमा प्राईम टाइम, प्राईम शोला चालावा, आणि अशी वेळ यावी की बुकिंग नाही, थिएटर नाही, अशी परिस्थिती येऊ नये. ते कसं होणार आहे आय रिअली डोंट नो. त्याचं काय मॅथ आहे मलाही नाही माहित. पण आय एम स्ट्रायव्हिंग टुवर्ड्स इट सिन्स इयर्स अँड आय विल कंटिन्यू टू डू माय जॉब, असं मला वाटतं. तू वेब सिरीज या गोष्टीकडे तूही केलेल्या आहेस, तू वेब सिरीज या गोष्टीकडे कसं बघतेस? कारण की काही वेब सिरीज खरंच चांगल्या आहेत, पण काही म्हणजे वेब सिरीज हा आता म्हणजे आता ह्या लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा OTT प्लॅटफॉर्म वाढलाय म्हणून म्हणा, कारण जी परवा एक मोठी बातमी आली की 7 मोठ्या बॉलिवूडच्या फिल्म्स या OTT वरती रिलीज करतायत. पण तसं मार्केट मराठीला मिळत नाही. म्हणजे आता मला मराठी आणि हिंदी हा वाद नाही घालायचा, पण OTT मार्केट हा, त्याच्याकडे तू कसं बघतेस? म्हणजे OTT मार्केट आता किती वाढणार आहे? तुम्हाला तुमच्या फिल्म्स OTT वर सुद्धा आता डायरेक्ट जाऊ शकतील किंवा डायरेक्ट जातील सुद्धा, काही निर्माते तयार सुद्धा होतील त्या गोष्टीसाठी. पण OTT आणि वेब सिरीज याबद्दल तुझं काय मत? मला OTT हे माध्यम भयंकर इंटरेस्टिंग वाटतं, कारण तुम्ही वर्ल्ड सिनेमाच्या रेसमध्ये सरळ जाऊन पोहोचता. त्यामुळे हा एक खूप सुंदर त्याचा पैलू आहे की
जगातलं कोणीही तुमचा परफॉर्मन्स बघू शकतं बघ. सो मला खूप अमेझिंग वाटतं ओटीटी बद्दल. पण ऑफकोर्स मला असं वाटतं की एखादी फिल्म ना कोणा एका व्यक्तीमुळे बनत नाही यार. म्हणजे इट इज ऑलवेज अ टीम एफर्ट. आणि मला असं वाटतं इट्स अ गुड साईन की आता परिस्थिती अशी आली आहे, आपण किती ड्रास्टिक स्टेप्स गेल्या काही दिवसात घेतल्यात सगळ्याच बिझनेस फ्रंटवरती. तर मला असं वाटतं की इट इज ओके. मला असं वाटतं की इट्स अ गुड डिसिजन की आता हे नाही अवेलेबल आहे तर लोकांना एंटरटेन कसं करणार आहोत आपण नवीन कंटेंटनी, तर असं करणार आहोत. अँड इट इज अमेझिंग. मला खूप आवडतो ओटीटीचा प्लॅटफॉर्म. काय बघितलंस नवीन, म्हणजे काय वेब सिरीज बघितल्यास या दरम्यान, किंवा आधी पण बघितल्या असशील तू, पण त्याच्यातल्या तुला अशा खूप आवडल्या? आणि अनऑर्थोडॉक्स नावाची एक वेब सिरीज पाहिली. त्याच्यानंतर कॉस्मोस नावाची एक वेब सिरीज पाहिली जी हो हो. ग्रह ताऱ्यांवरती आहे. एलिफंट नावाची एक फिल्म पाहिली. त्याच्यानंतर होमलँड पाहिलं अख्खं. हॅरी पॉटरचे सगळे भाग पाहिले. पाताल लोक पाहिलं. बुलबुल हम्म. पाहिलं. खूप गोष्टी पाहिल्या. वेळच वेळ आहे त्यामुळे भयंकर गोष्टी पाहिल्यात. आणि हे तू वेब सिरीज तर बघितल्यास, सगळं बघितलंस आता, म्हणजे वाचनात काय असतं तुझ्या नेहमी? म्हणजे नेहमी काही वाचनात असतं की नाही एवढी आवड? नॉट अ रीडर यार. म्हणजे लहानपणापासूनच अजिबातच आवड नाही. म्हणजे खूप आई वडिलांनी पण प्रयत्न केला गोडी निर्माण करायचा, पण ते काही झालं नाही. मी ऐकू शकते कितीही तास, मी बघू शकते कितीही तास, पण वाचायचा पेशन्स माझ्याकडे नाही. सॉरी. पण ठीक आहे, हरकत नाही. आपण स्क्रिप्ट वाचतो हीच खूप मोठी गोष्ट आहे. स्क्रिप्ट वाचायला लागते कारण त्याला काही हा. पळवाट किंवा ऑप्शन नाहीये अनफॉर्च्युनेटली. त्याला पण मी वेळ घेते, मला पण सांग मी वाचते. सई, तुला तुला कधी असं, म्हणजे मला खूप असा खूप वेळा प्रश्न पडतो की सई, तुला नाटकात काम करावंसं नाही वाटत का? म्हणजे नाटकात ते आवड नाहीये का तुला? म्हणजे असं एखादं वाटत नाही का तुला की एखादं नाटक करावं, भले 25 प्रयोग करावेत, 50 प्रयोग करावेत? नाही नाही, वाटतं ना. पण मला मी कशाच्या तरी खूप छान आणि वेगळ्या कशाच्या तरी शोधात आहे. तसं मला माझ्या मनासारखं काही माझ्यापर्यंत आलेलं नाहीये. आणि जेव्हा आलंय तेव्हा मी वेळ देऊ शकली नाहीये. आणि मला असं अर्धवट वेळ देऊन काही करायचं नाहीये. त्याच्यामुळे मी थांबलीये. पण ते छान आणि शोध म्हणजे नेमकं काय? ते मी नाही सांगू शकत. कारण की सगळेच म्हणतात की मला खूप छान काहीतरी नवीन शोधात आहे मी, हे आहे. पण ते नेमकं सईच्या मनातलं काय आहे की बाबा समथिंग तिला? आय डोंट नो, समथिंग सोलो, एक दर्द वाली लव्ह स्टोरी काहीतरी. आय अच्छा. डोंट नो, समथिंग इंटेन्स फॉर शुअर. पण मग त्याच्यामध्ये मला स्टेज बरोबर पण एक्सपेरिमेंट करायला आवडतील. म्हणजे इंटिरियर्स बरोबर ती अशा वेगळ्या गोष्टी, कॉस्ट्युम वाईज काहीतरी, किंवा असं काहीतरी वेगळं, कंटेम्पररी, वेगळं, इंटरेस्टिंग, असं काहीतरी फ्रेश नवीन. पण हे तू तू रेग्युलर वगैरे कधी असं मध्ये कधी नाटक बघायला जातेस, किंवा नाटक बघितलंयस आता मध्ये रिसेंटली, याच्या आधी, लॉकडाऊनच्या आधी वगैरे? तुला कुठलं भयंकर आवडलंय असं? मी मकरा देशपांडेंचं सरसर सरला तिन्ही भाग सलग बघितले होते. म्हणजे 12, 3, 6 असे बॅक टू बॅक शोज. आणि हम्म. मी ते व्हिज्युअल्स कधीच नाही विसरू शकत. त्याच्यामध्ये तेव्हा अनुराग कश्यप आणि सोनाली कुलकर्णी हो काम हो. करायचे आणि ब्रिलियंट परफॉर्मन्सेस. मी त्याच्यासारखं अमेझिंग खूप वर्षात काही नाही पाहिलंय. पण हो, मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नाटक बघायला जाते. मला मोहितची नाटकं आवडतात. मला इराणी लिहिलेली नाटकं आवडतात. हम्म, हम्म, हम्म. अ, त्यामुळे हो आहे. डेली अशी लसालसा जाऊन नाही बघत, पण बघते. पण तुझ्या नवीन नवीन दिग्दर्शकांसोबत काम करतेस, म्हणजे वरुण नार्वेकरचे सुद्धा अगदीच पहिला सिनेमा होता, किंवा वरुण बाकीच्यांचे पण बरोबर मी नाही काम केलंय. नाही, पण म्हणजे या समकालीन दिग्दर्शकांना तू जवळून पाहतेस तरी ना, म्हणजे जरी हम्म. तुझ्या मित्रांचे प्रोजेक्ट असले तरी त्यांना तू जवळून बघितलंयस, पाहतेस. तुला हम्म. यांच्यामध्ये काय वेगळेपण काय जाणवतं? म्हणजे यांना भूक कसली आहे, कुठल्या गोष्टीची भूक आहे? कारण की त्यांचे सिनेमे इतरांपेक्षा फार वेगळे ठरतायत, किंवा ते कुठल्या गोष्टीसाठी तुला वेगळेपणा जाणवतोय त्यांचा? या सगळ्या नवीन जी मुलं येत आहेत, भले त्यांचा बॅकग्राऊंड एकांकिकांचा असेल, भले त्यांचा नाटकांचा बॅकग्राऊंड असेल, काय वाटतं तुला या नवीन दिग्दर्शकांबद्दल? हा.
मला असं वाटतं की फ्रेशर टेक आहे एकूणच, अ, सगळ्याच दृष्टिकोनातून गोष्टींकडे बघण्याचा. अम, आणि ब्रेव आहेत. अ, म्हणजे स्वतःचं म्हणणं हवं तसं पुढे अ, हम्म. न्यायचा हट्ट आहे त्यांचा, जे मला अतिशय आवडतं. आणि एक आय डोंट नो, एक समवयस्कर असल्यावर एक वेव्हलेंथचा थोडासा फरक वेवलेंथ जुळते. पडतो. थोडासा हम्म. फरक पडतो. प्रॉब्ली यू आर मोर ओपन, यू आर नॉट ऑलवेज पोलाइट आउट ऑफ प्रेशर किंवा आउट ऑफ एनी अदर स्ट्रेस. तर ह्या गोष्टी थोड्याशा कुठेतरी मदत करतात असं मला वाटतं. बट एव्हरीथिंग बाकी सगळं सेमच आहे यार. म्हणजे आधीच्या जनरेशनचे डिरेक्टर्स पण एवढेच पॅशनेट होते, त्यांच्याकडे तेव्हा टेक्नॉलॉजी पण नव्हती, तरी हम्म. त्यांनी खूप अमेझिंग गोष्टी क्रिएट केल्यात. पण म्हणजे इंटरेस्टिंग आहेत हे सगळी लोक. मी त्या दिवशी तुमचं ते पॉडकास्ट बघत होतो की मी पाचही अभिनेत्री एकत्र आल्या होत्यात आणि सुरभूत तुमचं मुलाखत घेत होता. त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग मुद्दे तुम्ही सुद्धा मांडले. मला त्याच्यामध्ये असं विचारायचं की खरंच तुम्हाला अभिनेत्रींना असं वाटतं का की म्हणजे अगदीच थेट प्रश्न की खरंच अभिनेत्रींसाठी सिनेमे बनवले जात आहेत का त्या प्रमाणामध्ये, किंवा अभिनेत्रींना विचारात घेऊन ते सिनेमे बनवले जात आहेत का मराठीमध्ये, किंवा खरंच तसं वातावरण तितकं चेंज झालंय का का अजूनही तेच ठोक ताळे करून, किंवा कारण होतंय असं की गेल्या वर्षी 2019 मध्ये जवळपास 80 ते 90 मराठी सिनेमे आले, पण त्याच्यामधले चालणारे किंवा रेकग्नाइज होणारे हे फक्त 8 ते 9 सिनेमा होते. भारंभार सिनेमे येत आहेत, भारंभार गोष्टी होत आहेत, पण मराठी सिनेमा वाढतोय अशा सगळ्या चर्चा होत आहेत. म्हणजे मी काय त्या निगेटिव्हिटीकडे, मी काय निगेटिव्ह नाहीये त्या बाबतीत, पण खूप भारंभार गोष्टी होत आहेत. पण येणारं मोजकं आणि चांगलं प्रोजेक्ट हे फक्त 7-8 गोष्टींकडे आहेत. तर अभिनेत्रींना बनवण्यासाठी, म्हणजे अभिनेत्रींसाठी बनवले जात आहेत का सिनेमे खरं, असं तुला वाटतंय का? जेवढ्या संख्येने बनवले जावेत तेवढे नाही बनवले जातात, हे नक्कीच खरं आहे. पण मला असं म्हणून हे नाही करायचं की आता इट इज अनफेअर टू स्टॉप एनीबडी फ्रॉम मेकिंग अ फिल्म. या यू कांट म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही ना. प्रत्येकाला काहीतरी काहीतरी करायची आपापली स्वप्न आहेत, ती ते फॉलो करणार आहेत. पण चांगलं काम करत राहणं आणि काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायच्या दृष्टीने काहीतरी बनवणं, हा प्रयत्न आपण आपल्या तरी बाजूनी सोडू नये, असा माझा प्रयत्न असणार आहे. सो बाकीच्या बद्दल काय बोलू मी. पण तू तुझ्यामध्ये, हा, बोल हे बोल बोल. हे उत्तर आहे की ज्या संख्येने बनवले जावेत त्या संख्येने नाही बनवले जात मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी सुद्धा. पण तुम्ही स्वतःहून कधी अभिनेत्री अप्रोच होता का, म्हणजे तुम्हाला कधीतरी कथा मिळू शकते किंवा तुम्हाला कधीतरी शंभर कथा, टक्के शंभर पण टक्के तेवढ्या त्या प्रमाणामध्ये तिकडनं समोरनं, किंवा मी प्रत्येकाचं म्हणत नाही, पण तसा अप्रोच होत नाही का, लोक अप्रोच तसे होत नाहीत का, नाही. आय एम की म्हणजे शुअर बाबा सईला प्रत्येक काहीतरी जण, सुचलं, बाबा सईने कुठेतरी नाही काही नाही कथा वाचली होतात, असेल. प्रत्येक जण होतात अप्रोच. आणि असं अजिबात म्हणणं नाही की होत नाही, होतात. आणि त्या गोष्टी घडतातही. हिरकणी तुला असं त्याचं खूप मोठं उदाहरण आहे, सोनाली त्याचं खूप मोठं हो हो, उदाहरण आहे अगदी की अगदी. सो द प्रूफ इज देअर. होतात अशा गोष्टी पॉसिबल. तुला स्वतःबद्दल असा एक विचार कधी येतो का की म्हणजे तू कधी तुला काही गोष्टींवरती मात केली आहेस का या करिअर मध्ये, की माझ्याकडनं हे होत नव्हतं तेव्हा आता मी ह्याच्यावरती, असं असं झालंय काही पॉझिटिव्ह गोष्टी? तूच सांग मला. नाही, पण तुला स्वतःला आय रिअलाइज होतात वुडंट का नो. काही गोष्टी तशा? माणूस म्हणून मी सांगू शकते, माणूस म्हणून हम्म. अत्यंतिक प्रचंड प्रयत्नांनी मी थोडी जास्त पेशंट झालीये. हा. आणि मी शॉर्ट टेम्पर्ड होते, मला पटकन राग हो, ते यायचा किंवा वादच नव्हता सो त्याच्यामध्ये. ते कमी झालंय. या दोन गोष्टी प्रकर्षाने कमी झाल्यात. तर मला असं वाटतं की हे तेवढं झालंय. बाकी काय झालंय तू सांग माझं एक माझं एक करिअरच्या. तुझ्याबद्दलचं माझं एक तुझ्याबद्दलचं निरीक्षण असं आहे की म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये किंवा त्याच्या आधी
तुझ्या सिनेमांच्या निवडीमध्ये खूप चांगला बदल झालाय असं मला पर्सनली असं वाटतं. म्हणजे तू जे जे सिनेमे निवडलेले आहेस, म्हणजे कधी कधी असं होतं की एखाद्या, आणि हे शेवटी नशीब आणि त्या सिनेमा आणि त्या सगळ्या गोष्टींवरती असतं. कधी कधी अशाही गोष्टी होतात की जो स्क्रिप्ट लेवलला इतका सुंदर वाटणारा सिनेमा नंतर त्याचं जे प्रोजेक्शन होतं किंवा जे काय होतं ते कधी कधी होत नाही. अशा अनेक गोष्टी असतात. पण तू जे काही गेल्या काही काळामध्ये जे काही सिनेमे निवडलेस त्या सिनेमांच्या निवडीमध्ये जवळपास म्हणजे तुला 100% मार्क्स द्यायला हवे, की ते थँक्यू. कॅरेक्टर्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. तर मला तेच विचारायचं होतं की असा बदल एका कलाकारामध्ये होत असतो का आपोआपच? म्हणजे काही प्रत्येक जण काही हुशार बनूनच आलेला नाहीये किंवा प्रत्येक जण काही प्रोफेशनल होऊनच या काही इंडस्ट्रीमध्ये आलेला नाहीये. आणि तुम्ही जे जसे कलाकार येता, तुम्ही तुमच्यामध्ये बदल जाणवत राहतो का तुम्हाला हळूहळू हळूहळू, की नाही आता हे नको करायला, हे जरा चुकलंय हा माझं? म्हणजे मग कधी कधी काही एखाद्या स्किट्स मध्ये किंवा अवॉर्ड फंक्शन मध्ये त्या एखाद्या सिनेमाबद्दल तुमच्याबद्दल बोललं जातं किंवा काही बोललं जातं, याबद्दल म्हणजे विनोदाबद्दल मला नाही म्हणायचं, पण आत्यंतिक स्वतःला तुम्हाला असं स्वतःला वाटत राहतं का की अरे मी जरा अशा प्रकारचा अभिनय करते किंवा अशा प्रकारचं माझं जरा काम होतंय, जरा हे बदललं पाहिजे मला स्वतःला, हे तुम्हाला जाणवत असतं की नाही हळूहळू इतक्या वर्षानंतर? हो, मी तर खूपच सेल्फ क्रिटिसाइज करते, कधी कधी अतिच करते. पण मला असं वाटतं की ऑफकोर्स कधी कधी जाणवतं, कधी कधी जाणवत असतं पण वळत नसतं. कधी कधी हम्म, वळतंय असं वाटत असतं पण ते होत नसतं. हो, असं हम्म, डेफिनेटली होतं. पण मला असं वाटतं की आय डोंट नो, हे थोडं पोएटिक वाटेल पण आय थिंक कलाकार त्याच्या आयुष्याने पण घडत जातो. त्याच्या आयुष्यात काय काय होतंय किंवा इमोशनली त्याचं काय काय जर्नी आहे, त्या हिशोबाने पण तो घडत जातो असं मला ऑनेस्टली वाटतं. त्यामुळे हम्म. हो, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत चेंज होत असतो ओव्हर द टाइम. एक कलाकार म्हणून तू कधी अशी नाराज झालीस अशी कुठल्या एखाद्या प्रोजेक्ट बद्दल, की अरे यार मी इतकं झोकून दिलं या सिनेमामध्ये? म्हणजे प्रत्येक सिनेमात तुम्ही झोकून देऊन काम काम करत असता, पण जो खूप मनाच्या जवळ असतो आणि तो लोक बघायलाच येत नाहीत किंवा तो प्रेक्षकांकडनं तो तेवढा प्रतिसाद मिळत नाही, असं कुठलं प्रोजेक्ट तुझ्या समोर होतं का की जे तुला नाही नंतर असं जाणवलं की अरे यार ह्याच्यामध्ये मला आनंद, ह्याच्यामध्ये इतका आनंद मिळालाय मला ऍज अ कलाकार म्हणून, पण हा लोकांपर्यंत का नाही आला? असं कधी जाणवलंय असं कुठल्या सिनेमाबद्दल किंवा कुठल्या प्रोजेक्ट बद्दल? रिसेंटली धुरळाबद्दल मला असं वाटतं की अशी स्टारकास्ट कधी एकत्र येईल मला माहित नाही, आणि मला असं वाटतं की ऑडियन्सला त्याची किंमत नाही कळली किंवा आय डोंट नो, दे जस्ट डिड नॉट गो अँड वॉच द फिल्म. आम्ही जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्या नंबरनी लोक गेली नाहीत, आणि मला त्यांना विचारायचंय का. हो, आणि असं होतं कारण की ज्या नाटकावरती ते बेस्ड आहे, पट्याने जे नाटक लिहिलं होतं सगळे उभे आहेत, त्या नाटकाची पार्श्वभूमीच थोडीशी त्या सिनेमाची आहे आणि त्याच्यावरती ते पुढे तो सिनेमा हे केलेला आहे आणि त्या नाटकालाही फार प्रतिसाद मिळाला नव्हता. उत्तम संविधा पट्याची आणि उत्तम दिग्दर्शन झालं होतं त्या नाटकाचं सुद्धा, खूप सुंदर सारखस्ट होती त्याच्यामध्ये सुद्धा. पण तरी सुद्धा असं का होतंय? म्हणजे असं म्हणजे आता तू लोकांच्या टेस्ट बद्दल नाही सांगू शकत, पण असं काय होतंय की काय लोकांना आता अजून काय नवीन हवंय असं तुला वाटतं? आय डोंट नो, लेट्स फिगर आउट. म्हणजे तीच पण प्रोसेस काही वर्ष चालू आहे की काय आवडतं, हे आवडतं का, ते आवडतं का, हे आवडतं, तेच पण कंटिन्यू तुमच्या होणार आहे. तुमच्या सर्कलमध्ये याविषयी चर्चा होत नाही? तुम्हाला त्याच्यामधनं काही होते बोलणी ना, होत पण नाही? त्याचं काही सोल्युशन नाही किंवा उत्तर नाहीये माझ्याकडे. तुझ्याकडे आहे का? आय वुड लव्ह टू म्हणजे लिसन. माझ्याकडे खरंच उत्तर नाहीये. नाही, याच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मग काही जणांना मार्केटिंग बद्दलच्या काही गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, काही कस लोकांचा काही प्रोजेक्ट, म्हणजे हे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, की हे न संपणारं युद्ध आहे किंवा हे न संपणारं गोष्ट आहे. बरं, दुसरी नाही, गोष्ट त्याला असं अशी हे पण, नाहीये, असं कॉन्क्रीट काही एक कारण कधीच सापडत नाही. इट इज ऑर एन्टँगल्ड, आणि ते खूपच गुंता असं मला वाटतं. आय डोंट नो. आपण जरा शेवट्याकडे जाऊया कारण वेळ संपायला आली आपली. पण मला सांग की तामणकर को क्या करना है आगे, क्या उसके पास दिमाग में चल रहा है, उसको क्या करना क्या है, उसका खुद का मन का क्या करना है? एक गोष्ट तर मी ठरवली आहे, मी जेव्हा केव्हा रिटायर होईल किंवा असं होईल मला की आता पुढचे 6 महिने मला काम नाहीये, तर मी कुठेतरी फिरायला जाणार. मी व्हेरी गुड. बॅकपॅकिंगला जाणार, हे तर 100% ठरलं. आणि चांगल्या चांगल्या फिल्म्स करायच्या आहेत, ज्या चांगले चांगले परफॉर्मन्सेस लोकांसमोर सादर करायचे, जे अख्खं जग बघेल.
अं, फक्त भारत किंवा फक्त महाराष्ट्र नाही तर अख्खं जग बघेल असं काहीतरी करायचंय. पण तुझ्या तुझ्या मनात असं काही नाहीये कुठली अशी एखादी भूमिका जी तुला इन्स्पायर करते किंवा ती करावीशी वाटते? कारण अनेक गोष्टींचे बायोपिक येत आहेत, अनेक गोष्टींच्या येत आहेत. असं असं तुझ्या जवळचं नाहीये कुठलं मनातलं? अशा करोडो आहेत, पण आय थिंक माझं वाचन कमी असल्यामुळे ना माझ्याकडे काय म्हणूया. अरे पण तू बोललीस, अरे पण तू हे बोललीस तर कदाचित लोक विचार करतील ना. असं पटकन बोलून जा ना 2-3 गोष्टी, म्हणजे लोक विचार, अरे सई तावडे इंटरेस्टेड त्याच्यामध्ये. हे मी नक्की करेन. पण आणि आता तुझं हे हास्यजत्राचं शूटिंग तर सुरू झालंय, पण बाकी गोष्टींचं शूटिंग कधीपासून सुरू होतंय? काय लाईनअप झालेत सगळे किंवा काय अजून आय तरी? थिंक ऑक्टोबरच्या आधी तरी काही सुरू होईल असं वाटत नाहीये. तर मला असं वाटतंय की हे वर्ष डिफिकल्ट काळ संपला बाबा, अशा असं सेलिब्रेट करून मग पुढच्या वर्षात जायचं आणि मग पुढच्या वर्षीच प्लॅनिंग करायचं. तोपर्यंत शांत बसणे, निरोगी राहणे, सुरक्षित राहणे. बाकीच्या म्हणजे म्हणजे आता आता आपण अनेक ग्रुप मध्ये बोलत असतो, बॅकस्टेज आर्टिस्ट आहे, या इंडस्ट्रीचाच एक भाग आहेत ते, किंवा तंत्रज्ञ आहेत, या सगळ्या लोकांना म्हणजे मी मेसेज असं नाही म्हणतात, पण प्रत्येक जण तुम्ही तुमच्या अ, म्हणजे इंडस्ट्रीतल्या लोकांना किंवा सगळ्यांना आपण मोटिवेट करत असतो. तू काय मोटिवेशन देशील? कारण ही सगळीच लोक आता थोडीशी जरा टेन्शन मध्ये आलेत की काम कधी, आता ठीक आहे हळूहळू काम सुरू होतंय, पण तरी सुद्धा नाट्यगृह बंद आहेत, बॅकस्टेज कलाकारांचं पोट त्याच्यावरती आहे, अनेक लोक दुसऱ्या गोष्टींकडे वळाले. ती पण एक चांगली गोष्ट आहे, ठीक आहे की ते बसून राहिलेले नाहीये, ते काहीतरी वेगळ्या गोष्टी करतायत. पण अशा या काळामध्ये तू आपल्या बरोबरच्या लोकांना, आपल्या बरोबर असणाऱ्या काम करणाऱ्या लोकांना काय सांगशील? म्हणजे तू काय म्हणशील त्यांना? मी त्यांना सांगेन की सगळ्यात चांगली बातमी ही आहे की हे परमनंट नाहीये. हे हम्म, फक्त हम्म. आता आपल्याला नेव्हर एंडिंग वाटतंय. असं वाटतंय की बाप रे, हे कधी संपणारच नाहीये का? तर असं नाहीये. हे संपणार आहे. जस्ट हँग इन देअर. आणि ट्रस्ट मी, आम्ही कलाकार मंडळी, मराठी कलाकार मंडळी प्रत्येक वेळेला अशा वेळेला एकत्र येऊन आमच्या परीने जेवढी मदत शक्य आहे तेवढी हमखास करतो, केलेली आहे. त्यामुळे आय थिंक आता एकत्रित राहणं, संघटित राहणं, एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे. आणि काय म्हणूया, निराश न होता तग धरून राहणं आता सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते तेवढं करूया, मग पुढचं सगळं बघू नंतर. पुढचं बघू, सगळं नंतर बघूया. आणि मला असं वाटतं की हेच महत्वाचं आहे की आता प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं, फक्त फिल्म इंडस्ट्रीज नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांनी आता तग धरून राहणे हा जो काही प्रकार आहे तो तो करणं गरजेचं आहे. थोडं पॉझिटिव्ह राहा, लोकांमध्ये राहा, हसा खेळा, मजा करा. पण होणार आहे सुरू, काही ना काहीतरी होणार आहे, कारण अशी संकट खूप आलेली आहे त्याच्या आधी सुद्धा. 100%. आणि याच्यानंतर खूप चांगली वेळ येणार आहे जी आपण कधीच याआधी तीही बघितलेली नव्हती. सो हा, आणि मला तर असं वाटतं की या काळात बोलून घ्या लोकांची, ज्यांच्याशी बोलणं राहिलेलं आहे. काही सॉरी बिरी म्हणायचं असेल तर तेही म्हणून टाका, किंवा कोणाकडनं सॉरी हवं असेल तर त्याला फोन करून पिडा आणि त्याला म्हणा की मला सॉरी म्हण. पण लोकांशी बोला आणि संवाद साधा, खरंच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. आणि सई, आपलं खूप दिवस राहिलेलं जे काही लाईव्ह सेशन होतं ते एकदा फायनली आपण केलेलं आहे आणि झालेलं कम्प्लीट झालेलं आहे. झालेलं आहे, सुफळ संपूर्ण असं जे काही म्हणतो ते आहे. आणि असेच चांगले प्रोजेक्ट तुझे येऊ देत. हास्य जत्रेमध्ये तू हसत राहा, हसत हसत राहा, कारण ते तुला थँक्यू. तुला त्यासाठी ते एक एनर्जी बसणार आहे. आणि चांगले प्रोजेक्ट तुझे आता लाईनीत आहेतच, ते येऊ देत पटापट पटापट. थिएटर सुरू होऊ देत, थिएटरमध्ये सई बाजीरावचा ताबड. बर्थडे आज. हॅपी बर्थडे बाजीराव. सॉरी, खूप लोक चिडली आहेत, अँग्री इमोटिकॉन्स पाठवतात. सॉरी. सगळ्यांना नमस्कार. आय होप तुम्ही छान अच्छा, आहात. स्वतःची काळजी घ्या आणि भेटूच लवकर पुन्हा. भेटू सगळे. आणि ते म्हणतात की मॅम आम्ही खूप घरी बसून बोर झालो आहोत, तर काही आपण थोडे दिवस आहेत अजून, आता असं म्हणूया थोडे दिवस आहेत आता, आणि त्याच्यानंतर झालं आता झालं परत सुरू. झालं 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 हा झालं झालं हा झालं असं झालं हा. झालं असं करून इंजेक्शनच्या वेळेला झालं असं करून झालं आपण पुन्हा हा. एकदा सुरुवात करणार आहोत. आणि सई, मस्त असंच सुरू राहू दे तुझं सगळं, आणि मज्जा, चांगले चांगले प्रोजेक्ट्स येऊ देत. थँक्यू. आणि धुरळा उडवशील तू आता पुढे, आता सगळं सुरू होईल. मग धुरळा थँक्यू. आपण
आणि असे मस्त मस्त प्रोजेक्ट आम्हाला येऊ देत. आणि हा, नाटक पण येऊ दे. मला तर खूप असं वाटतं की तुझं एखादं नाटक सुद्धा येऊ दे आणि चांगले प्रयोग होऊ देत त्याचे, खूप चांगलं चालू दे, त्याला खूप चांगलं बुकिंग मिळू दे, सगळ्या सिनेमांना तुझ्या चांगलं बुकिंग मिळू दे, चांगले प्रोजेक्ट होऊ दे तुझ्याकडनं, खूप मस्त थँक्यू. मस्त वेब सिरीज मिळू देत, असं सगळं म्हणतो. आणि आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल.